जर तुम्ही UPI वापरत असाल, ATM मधून पैसे काढत असाल किंवा पॅन कार्डचा वापर करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. कारण 1 एप्रिलपासून देशभरात अनेक आर्थिक नियम बदलले आहेत आणि या बदलाचा थेट परिणाम होणार आहे सर्वसामान्य नागरिकांवर. सर्व व्यवहारापासून ATM चार्जेसपर्यंत आणि पॅन कार्डच्या नवीन नियमापर्यंत आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. नेमकं कोणते नियम बदलले आहेत, त्याचा तुमच्या खिशावर काय परिणाम होईल आणि हे नवीन नियम पाळले नाहीत तर काय नुकसान होऊ शकतं. सर्वात आधी बोलूया UPI बद्दल. आज भारतात लाखो लोक फोनपे, गुगल पे, पेटीएम आणि भीम सारखे ॲप्सचा वापर करतात. 1 जूनपासून UPI व्यवहारामध्ये काही महत्त्वाचे बदल लागू झाले आहेत. जर एखाद्या व्यक्तीचा मोबाईल नंबर बराच काळ निष्क्रिय असेल तर अशा नंबरचे जोडलेले UPI ID बंद केले जाऊ शकतं. म्हणजे जर तुमचा जुना नंबर बंद झाला आणि तो दुसऱ्या व्यक्तीला मिळाला तर चुकीच्या खात्यात पैसे जाण्याचा धोका टाळण्यासाठी नवीन नियम लागू करण्यात आले आहे. NPCIने बँका आणि UPI ॲप्सना अशा निष्क्रिय नंबरची नियमित तपासणी करण्याचा निर्देश दिलेला आहे. म्हणूनच जर तुम्ही मोबाईल नंबर बदलला असेल तर लगेच तुमचा नवीन नंबर बँकेत आणि UPI ॲपमध्ये अपडेट करा. ATM व्यवहारावरील बदल. आता जाणून घेऊया ATM नियमाबद्दल. काही बँकांना ATM व्यवहारावरील शुल्कांमध्ये बदल केलेला आहे. ठराविक मोफत व्यवहारानंतर आता अतिरिक्त शुल्क आकारला जाऊ शकतो. विशेषतः दुसऱ्या बँकेच्या ATM मधून पैसे काढल्यास किंवा बॅलन्स चेक केल्यानंतर जास्त चार्जेस लागू शकतो. मेट्रो शहरांमध्ये आणि ग्रामीण भागात मोफत व्यवहाराची मर्यादा वेगवेगळी असू शकते. त्यामुळे वारंवार ATM वापरणाऱ्या लोकांनी आता अधिक काळजी घेण्याची गरज आहे. शक्य असल्यास UPI किंवा नेट बँकिंगचा वापर वाढवा, नाहीतर छोट्या व्यवहारासाठी अतिरिक्त शुल्क भरावं लागू शकतं. पॅन कार्डचे नवीन नियम. आता सर्वात महत्त्वाचा विषय पॅन कार्ड. सरकारने पॅन कार्ड संबंधी नियम अधिक कडक केले आहेत. जर पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक नसेल तर अनेक आर्थिक व्यवहारामध्ये अडचण होऊ शकतात. बँकिंग सेवा, इन्कम टॅक्स रिटर्न, मोठा व्यवहार आणि गुंतवणुकीसाठी पॅन कार्ड आवश्यक असणार आहे. याशिवाय खोटी माहिती देऊन पॅन वापरण्यावर आता कारवाई होऊ शकते. म्हणूनच तुमचं पॅन आणि आधार लिंक आहे का हे लगेच तपासा. सर्वसामान्यांवर परिणाम. हे नियम बदलल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांवर काय परिणाम होणार? चुकीच्या UPI व्यवहारापासून सुरक्षा मिळेल, बँक व्यवहार अधिक सुरक्षित होईल, फसवणूक कमी करण्याचा प्रयत्न होईल. पण दुसरीकडे ATM वापर महाग होऊ शकतो. पॅन आधार लिंक नसल्यास अडचणी वाढू शकतात. जुने मोबाईल नंबर अपडेट न केल्यास UPI बंद होऊ शकतं. काय करायला हवं? तुमचा मोबाईल नंबर बँकशी अपडेट करा. पॅन आणि आधारला लिंक आहे का ते तपासा. ATM व्यवहार मर्यादित ठेवा. अधिकृत UPI ॲप्सच वापरा. कोणालाही OTP किंवा पिन शेअर करू नका. तर मित्रांनो, 1 जूनपासून लागू झालेल्या नवीन आर्थिक नियमांचा थेट परिणाम तुमच्या दैनंदिन व्यवहारावर होणार आहे. म्हणून वेळेत माहिती घेणं आणि योग्य काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला नवीन नियमाबद्दल काय वाटतं? हे बदल योग्य आहे का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.